जल हेच नर्मदा. पाण्याची शुद्धता, संवर्धन आणि आपली सामूहिक जबाबदारी. गावचा श्वास आणि पाण्याचे महत्त्व. आपला भारत देश हा खेड्यांचा देश आहे. प्रत्येक गावाच्या वेशीवर खळखळ वाहणारी एखादी नदी असते, तर गावाच्या मध्यभागी किंवा सीमेवर एखादा शांत तलाव असतो. हे तलाव आणि नद्या म्हणजे केवळ पाण्याचे साठे नसून ती त्या गावाची जीवनवाहिनी असते. पिण्याचे पाणी, शेती आणि संपूर्ण जनजीवन याच जलस्रोतांवर अवलंबून असते. आपल्या संस्कृतीत पाण्याला साक्षात परब्रह्म मानले आहे. याच भावनेतून जल हेच नर्मदा हा विचार आपण रुजवला पाहिजे. नर्मदा ही केवळ एक नदी नाही, तर ती पावित्र्याची आणि निरंतर वाहणाऱ्या जीवनाची ओळख आहे. गावातील प्रत्येक नदी आणि तलाव हा नर्मदे इतकाच पवित्र आहे. ही भावना जेव्हा आपल्या मनात निर्माण होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने जलसंवर्धनाची सुरुवात होईल. पाण्याची खरी पूजा कोणती? प्राचीन काळापासून आपण पाण्याची पूजा करत आलो आहोत. नद्यांना आपण लोकमाता म्हणतो. पण आजच्या काळात आपण या पूजेचा खरा अर्थ विसरलो आहोत. नदीची किंवा तलावाची पूजा करणे म्हणजे केवळ तिथे जाऊन नारळ फोडणे किंवा दिवे सोडणे नव्हे. पाण्याची खरी पूजा म्हणजे ते पाणी शुद्ध ठेवणे, त्याचे पावित्र्य राखणे. ज्या पाण्याला आपण देव मानतो, त्याच पाण्यात आपण कचरा कसा टाकू शकतो? पाण्याला प्रदूषणापासून मुक्त ठेवणे हीच आजच्या काळातील पाण्याची सर्वात मोठी आणि खरी पूजा आहे. पाण्याचे बाजारीकरण आणि गमावलेला विश्वास. आज आपण मागे वळून पाहिले तर लक्षात येते की पूर्वीच्या काळी भारतामध्ये पाणी कधीच विकले जात नव्हते. गावातील विहिरींचे, नद्यांचे पाणी इतके नितळ आणि स्वच्छ असायचे की ते थेट ओंजळीने पिता यायचे. निसर्गाने दिलेले हे शुद्ध पाणी प्रत्येकाला मोफत मिळत होते. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज शहरांपासून ते खेड्यांपर्यंत प्रत्येक घरात वॉटर फिल्टर बसवण्याची वेळ आली आहे. बाटलीबंद पाणी विकत घेण्याची सवय आपल्याला लागली आहे. दुर्दैव असे की आज आपण फिल्टरचे किंवा विकतचे पाणी पितानाही प्रत्येकाच्या मनात एक शंका आणि भीती असते की आपण पितोय ते पाणी खरोखर शुद्ध आहे का? ते पूर्णपणे निर्जंतुक आहे का? हा गमावलेला विश्वास आपल्याच चुकांचा आणि आपण केलेल्या निसर्गाच्या हानीचा परिणाम आहे. प्लास्टिक आणि प्रदूषणाचा वाढता विळखा. गावागावातील नद्या आणि तलाव आज प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत. कधीकाळी पारदर्शक दिसणाऱ्या पाण्यात आज प्लॅस्टिकच्या पिशव्या, रिकाम्या बाटल्या आणि इतर दूषित पदार्थ कुजताना दिसतात. प्लॅस्टिक हे शेकडो वर्ष नष्ट होत नाही. याशिवाय घरातील सांडपाणी, रसायने आणि शेतीमधील खते पाण्यात मिसळल्याने पाण्याचे नैसर्गिक गुणधर्म नष्ट होतात. जलस्रोतांमध्ये कोणत्याही प्रकारचे दूषित पदार्थ किंवा प्लास्टिक जाता कामा नये, ही आता केवळ पर्यावरणाची गरज राहिली नसून आपल्या आरोग्याची गरज बनली आहे. पुढील काळ, ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ. जर आपण आज सावध झालो नाही तर भविष्यातील चित्र अत्यंत भयावह असेल. आज आपण पाणी प्रदूषित केल्यामुळे ते विकत पिण्याची वेळ आपल्यावर आली आहे. आज जर आपण आपले पाणी आणि निसर्ग शुद्ध ठेवण्यासाठी तातडीने मोहीम राबविली नाही, तर तो दिवस दूर नाही जेव्हा आपल्याला जिवंत राहण्यासाठी हवेतील ऑक्सिजनसुद्धा पाठीवर सिलिंडर बांधून विकत घ्यावा लागेल. निसर्गाने दिलेले शुद्ध पाणी आणि शुद्ध हवा आपण स्वतःच्या हाताने नष्ट करत आहोत. हे वेळीच थांबले पाहिजे. प्रत्येकाची जबाबदारी. जलप्रदूषण रोखणे हे केवळ सरकारचे काम नाही, ती आपली सर्वांची व्यक्तिगत जबाबदारी आहे. प्लास्टिकचा त्याग. घरातूनच प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि कचरा थेट नदीत किंवा तलावात न फेकणे हा नियम प्रत्येकाने पाळला पाहिजे. कचरा व्यवस्थापन. ओला व सुका कचरा वेगळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. सांडपाणी नियोजन. सांडपाणी थेट जलस्रोतात न सोडता त्यावर प्रक्रिया केली पाहिजे किंवा शोषखड्डे तयार केले पाहिजेत. आजच उभारूया लोकचळवळ आणि मोहीम. ही परिस्थिती बदलायची असेल तर आजपासूनच आमचे पाणी दूषित होणार नाही ही एक लोकचळवळ म्हणून उभी राहिली पाहिजे. गावातील तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थी या सर्वांनी एकत्र येऊन या मोहिमेचे नेतृत्व केले पाहिजे. जलस्रोत स्वच्छ ठेवण्याचा वसा आपण सर्वांनी घेतला पाहिजे. जल हेच नर्मदा संकल्प आणि आमचे आगामी पाऊल. जल हेच नर्मदा हा पवित्र संकल्प घेऊन आता आम्ही एक नवीन पाऊल उचलत आहोत. यापुढे केवळ गावातील नद्या आणि तलावच नाही, तर निरनिराळ्या सोसायटींमध्ये जो पाणी साठा केलेला असतो, त्या पाण्याच्या टाक्यांची आणि साठ्याची आम्ही पूजा करायला सुरुवात करणार आहोत. या निमित्ताने आम्ही प्रत्यक्ष त्या सोसायटींमध्ये जाऊन तेथील नागरिकांना पाणी शुद्ध ठेवण्याबाबत आणि जलसंवर्धनाबाबत जागरूक करणार आहोत. पाणी वाचवण्याची आणि शुद्ध ठेवण्याच्या या महत्त्वपूर्ण आंदोलनात ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी नक्की संपर्क साधावा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नम्र विनंती.
पाण्याचे महत्त्व आणि ही चळवळ घराघरात पोहोचवण्यासाठी कृपया हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुढे पाठवावा.